उर्मी हे बघ, आधी हा काढा, मग ह्या गोळ्या, आणि मग हा काढा, बरोबर ना? नाही वहिनी, आधी हा काढा, मग ह्या गोळ्या, आणि मग हा काढा, ते 10-15 मिनिटांनी. अगं बाई, गोंधळच आहे ग सगळा. तू एक काम करतेस का उर्मी? ही औषधं ना तूच दे. नाही नाही, माझ्याकडनं काही उलटसुलट झालं ना तर काहीतरी भलतंच व्हायचं बाई. आणि माईंच्या तब्येतीच्या बाबतीत काही हलगर्जीपणा नको. माईंना असं झोपून राहिलेलं पाहिलं नाहीये का कधी. मला ना कसं तरीच होतं. नाही नाही, माईंना बरं वाटलं पाहिजे, त्यांच्यासाठी मी कडक मंगळवार धरले. तुला माहितीये, आपल्या गावात डोंगरावर एक गणपतीचं मंदिर आहे. तिकडे मी अनवाणी जाणार आहे माईंसाठी. वहिनी, आता आपल्या सगळ्यांना आपापल्या परीने जे जे जमेल ना ते सगळं करायचं आपण. हो ग, आपल्या घरात कोणी आजारी पडलं ना तर माई किती शुश्रूषा करतात माहितीये. आणि त्यांना काही झालं की अख्खं घर आजारी असं वाटतं मला. वहिनी, अहो फक्त बीपी शूटअप झालंय त्यांचं, होतील त्या बऱ्या. म्हणजे खरं तर ना काळजी करण्याचं एवढं काही कारणही नाही. आणि आता त्या आजारी आहेत ना, मग आपण सगळ्यांनी प्रसन्न राहायचं. त्यांच्या समोर आपल्या चेहऱ्यावर अशी काळजी दिसत राहिली ना सतत, तर त्यांना असं वाटेल की त्यांना काहीतरी मोठं झालंय. म्हणून जे जे करायचं ना आपल्या सगळ्यांना ते सगळं करायचं, फक्त त्यांच्या समोर हसत खेळत. आणि आपण सगळे असे प्रसन्न राहिलो ना तर त्यांच्या मनालाही उभारी येईल बघा. हो ग उर्मी, अगदी बरोबर बोललीस तू. चला आता मी पटकन खिचडी लावते मऊ, आणि तुम्ही त्यांनाही औषधं देऊन या. मी काय म्हणते उर्मी, औषधं बाई तूच देऊन ये. मी नेमका काहीतरी गोंधळ घालीन. मी बघते ना खिचडीचं. हा, मी इकडे सगळं बघते, तू जा. तू जा ग, मी करते खिचडी. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?